सर्वांना नमस्कार। आज क्रांती दिन आहे। सर्व क्रांतीवीरांना माझं विनम्र असं अभिवादन या ठिकाणी आहे। सर्वप्रथम आता त्या ठिकाणी आपल्या शिरूर लोकसभेचे खासदार अमोलजी कोल्हे यांचा फोन या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांनी कुठेतरी आपली दखल घेतली, कुठेतरी आपल्या भावना त्यांनी समजून घेतल्या, त्याबद्दल त्यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करते। खरं तर आज सर्वच नेते मंडळी असतील, ग्रामस्थ असतील, सर्वांची एकच भावना आहे की ही जो रेल्वे मार्ग आहे, पुणे नाशिक रेल्वे मार्ग, हा मार्ग त्या ठिकाणी गेला पाहिजे। आणि आज मला या ठिकाणी असं वाटतं की डॉक्टर अमोल कोल्हे खासदार यांनी आपल्या सोबत त्या ठिकाणी असायला पाहिजे होतं, पण असो, आपला जो प्रश्न आहे ते उद्या त्या ठिकाणी संसदेत मांडणार आहेत आणि त्याच्यावर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी आपल्या पसंतीचा मार्ग त्या ठिकाणी मिळेल अशी आशा आपण या ठिकाणी व्यक्त करतोय। आज रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन या ठिकाणी होतंय। खरं तर पुणे आपल्या शिक्षणाचं माहेरघर समजलं जातं आणि आपल्या आंबेगाव तालुक्यातून असेल अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात आणि आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी त्या ठिकाणी जातात। त्यांना पुण्यात त्या ठिकाणी राहण्याची सोय नसते, खाण्याची सोय नसते आणि बऱ्याच अडचणींचा त्या ठिकाणी त्यांना सामोरं जावं लागतं। जर हा रेल्वे मार्ग सरळ मार्गी गेला तर आपले जे विद्यार्थी आहेत, जे MPSCचा UPSCचा अभ्यास करतात किंवा जे अनेक लोकांना पुण्याला जावं लागतं कामाच्या निमित्तानं, त्यांना ह्या सोयी उपलब्ध त्या ठिकाणी होतील। आज मी बघतीये पुणे जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर 5 महिने झालेले आहेत आणि मिटिंगला त्या ठिकाणी जावं लागतं। 3-3 तासाचा प्रवास करून पुणे जिल्हा परिषदला त्या ठिकाणी जावं लागतं। आपल्या भागातील लोकांच्या अडचणी प्रश्न त्या ठिकाणी मांडण्यासाठी 3-3 तासाचा प्रवास करावा लागतो आणि त्या ठिकाणी मग कुठेतरी मनात एक खंत निर्माण झालेली आहे की हा रेल्वे मार्ग हा सरळच गेला पाहिजे। भविष्यात आपल्यालाही त्याचा फायदा होईल, आपल्या मुलांनाही त्याचा फायदा होईल आणि म्हणूनच आज हे आंदोलन या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून केलेलं आहे आणि आपल्याला योग्य न्याय मिळावा आणि योग्य न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण